दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डेचं नाव ऐकताच आपल्याला प्रेम आणि भरलेल्या गोष्टी आठवतात. जोडप्यांसाठी हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. व्हॅलेंटाईन डेला लोक आपल्या पार्टनर सोबत वेळ घालवतात, त्यांना गिफ्ट देऊन सरप्राईज करतात. पण सिंगल लोक या दिवशी थोडेसे उदास राहतात. व्हॅलेंटाईन डेला तुम्ही सिंगल असाल तर दुःखी होण्याची अजिबात गरज नाही. तुम्हीही हा दिवस आनंदात साजरा करू शकता. सिंगल असण्याचा अर्थ असा नाही की हा दिवस एकट्याने किंवा दुःखात घालवावा. सिंगल लोकांसाठी मी या व्हिडिओत काही बेस्ट आयडिया सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा व्हॅलेंटाईन डे खूप खास बनेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं लक्षात ठेवा. तर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकता. तुम्ही तुमचे आवडते पुस्तक वाचू शकता किंवा पेंटिंग करू शकता. जेव्हा आपण आपला छंद जोपासतो तेव्हा आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो. अनेकांना व्हॅलेंटाईन डेला एकटं राहायला आवडत नाही. अशा वेळी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. कुटुंब आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असतो. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. यामुळे तुम्हाला तणावमुक्त वाटेल. या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही खास क्षण घालवा. तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता, खास डिनरसाठी जाऊ शकता किंवा घरामध्ये एखादा मस्त मूवी प्लॅन करू शकता. बऱ्याच जणांना फिरायला खूप आवडतं. तुम्ही व्हॅलेंटाईन डेला एकटे ट्रिपला जाऊ शकता. तुम्ही हिल स्टेशन किंवा जवळपासच्या कुठेही पर्यटन स्थळावर जाऊ शकता. ट्रिपला गेल्यामुळे तुमचा मूडही फ्रेश होईल. यामुळे तुम्हाला नवीन अनुभवही मिळतील. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही बागेत जाऊन निसर्ग सहलीचा आनंद घेऊ शकता. ताज्या हवेत फिरू शकता. झाडांच्या सावलीत बसून पुस्तक वाचू शकता. तुम्हाला हा वेळ असल्यास तुम्ही तुमच्यासोबत काही नाश्ता घेऊन जाऊ शकता आणि पिकनिकचा आनंद घेऊ शकता. किंवा व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तुमच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत लॉंग ड्राईव्हला जाऊ शकता, मूवी बघायला जाऊ शकता किंवा गेमिंग करायला जाऊ शकता. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पाहत रहा फिलिंग्स मनातल्या.